नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नवरात्र विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपल्या 9 रंगांच्या रांगोळ्यांची सीरीज संपलेली आहे आणि आता आपण दसरा विशेष रांगोळ्या बघतो आहोत आजपासून 3 दिवस. तर आपण अशा ह्या बांगड्या 9 रंगांच्या आपल्याला हे टाकायचं आहे कलर. त्यामुळे आपण 9 बांगड्या घेतलेल्या आहेत आणि जे स्टार्टिंगपासून जे कलर आहेत सफेदपासून तर गुलाबीपर्यंत ते आपण टाकून घेणार आहोत. तर तुम्ही याऐवजी दुसऱ्या बांगड्या वापरल्या तरी चालेल. मी मुद्दाम ह्या घेतल्या कारण की अशी ती बॉर्डर छान वाटते गोल्डन कलरची. मागच्या वर्षीच्या दसऱ्याला पण मी अशीच एक रांगोळी काढलेली आहे. मी तुम्हाला त्याची लिंक देईन, कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेल. नक्की बघा तुम्ही ती रांगोळी पण. तर दसरा किंवा विजयदशमी हा हिंदू धर्मातील एकदम महत्त्वाचा सण आहे. तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल दसरा का साजरा केला जातो. दसरा हा अश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीला साजरा केला जातो. म्हणजे नवरात्री झाल्यानंतर 10व्या दिवशी. तर या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून विजय मिळवला होता आणि प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला होता. मग ह्या 2 घटनांचा आनंद साजरा करण्यासाठी दसरा हा सण साजरा केला जातो. तर या दिवशी आपल्या महाराष्ट्रात आपट्याची पाने एकमेकांना सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आहे पूर्वीपासून. आणि त्याचबरोबर आपण सरस्वती मातेची आणि आपली जी पाटी असते त्याची पूजा केली जाते. आणि म्हणजे दारावर आपण याचे तोरण बांधतो झेंडूचे आणि आंब्याच्या पानांचे. म्हणजे आपली ती आधीपासूनची प्रथा आहे त्याप्रमाणे करतो आपण. याप्रमाणे दसरा हा सण साजरा केला जातो. तर तुम्ही ह्या दसऱ्याला नक्की रांगोळी ह्या ट्राय करून बघा. 3 सीरीजमध्ये आपण रांगोळी बघतो आहोत ह्या. तर मी असे बांगड्यांच्या आतमधून ते 9 कलर टाकून घेतले आणि आतमध्ये बॅकग्राऊंडला सफेद कलर टाकला आणि असं आपट्याचं पान काढते. या दिवशी शमीच्या झाडाची पूजा पण केली जाते. म्हणजे प्रत्येक भागात वेगवेगळी प्रथा आहे त्याप्रमाणे. तर आजच्या भागात आपण 2 रांगोळ्या बघतो आहोत आणि दोन्ही रांगोळ्या ह्या बांगड्यांचा उपयोग करूनच काढलेल्या आहेत. म्हणजे सेम पॅटर्नच्या आहे थोड्या-थोड्या. दोन्ही रांगोळ्या व्यवस्थित म्हणजे नाही का बघा आणि नक्की ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर. कशा वाटल्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या रांगोळ्या. नवीन असाल चॅनलवर, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला या पुढच्या सणांसाठी म्हणजे दिवाळी सण आहे आपला, त्यासाठी अशाच युनिक रांगोळ्या बघायला भेटणार आहे, सोप्या आणि सुंदर. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपली ही नेहमीची कॉमन डिझाईन, फक्त आपण कलर 2 कलर वापरले, गुलाबी आणि राणी कलर. तर आपली ही रांगोळी रेडी झाली, बघू शकता तुम्ही. छान दिसते एकदम. तुम्हाला कशी वाटली मला सांगा कमेंटमध्ये. आता आपण आधी या बांगड्या वर्तुळाकार अरेंज केले, तर आता चौकोन म्हणजे चौकोनामध्ये काढतो यात ही रांगोळी. आधी व्हाईट कलर टाकला, नंतर लाल, अशा ते सिरीजप्रमाणे कलर टाकून घ्यायचे आपले.
पुढचे 2 दिवस पण आपण दसरा विशेषच रांगोळ्या बघणार आहोत आणि त्यानंतर मग आपली जी आधीच्या डेलीसाठीच्या त्या बघणार आणि मग नंतर थोड्या दिवसांनी दिवाळीच्या पण रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्की व्हिडिओ चेक करत राहा. तुम्हाला जर नोटिफिकेशन नसेल येत तर डायरेक्ट चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करू शकता. जो 2 बांगड्यांमधला गॅप आहे तिथे आपण असे टिपके काढून घेतलेत बॉटलच्या मदतीने आणि त्याला मग त्या ब्रशच्या साहाय्याने आपण डिझाईन करून घेणार आहोत. आणि आतमध्ये जो व्हाईट कलर आपण टाकला आहे त्याच्यावर तुम्ही पावलं किंवा आपट्याचं पान किंवा तुमच्याकडे अजून काही दसऱ्याशी रिलेटेड काही चिन्ह असेल, शुभचिन्हाची स्टेन्सिल तर ती वापरू शकता. मी माझ्याकडे पाऊल आहेत त्यामध्ये लाल आणि पिवळा कलर भरलेला आहे. बघू शकता तुम्ही शेवटी. बघा अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, ह्या दोन्ही रांगोळ्यांपैकी तुम्हाला जी पण रांगोळी आवडली असेल नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन आणि युनिक रांगोळ्यांसाठी पुढच्या भागातल्या रांगोळ्या पण तुम्ही नक्की चेक करा. तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या भागात अशा सोप्या, सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.